दिवाळी ही जशी आनंद घेण्यासाठी असते तशीच ती आनंद देण्यासाठीही असते. दिवाळी आपण आप्तस्वकीयांच्या मित्रमंडळींच्या साथीनं साजरी करीत असतो. पण तुम्ही असं कधी पाहिलंय का की आपल्या घरासारखंच एखाद्या स्मशानभूमीला देखील दिवाळीचा आनंद मिळावा या पवित्र भावनेनं संपूर्ण स्मशानभूमी दिवे आणि लख्ख कंदिलाच्या प्रकाशानं उजळून टाकताना? हो, गेली 12 वर्षे सावंतवाडीच्या उपरलकर स्मशानभूमीत मारुती आणि सुजल निरवडेकर हे दाम्पत्य चक्क स्मशानभूमीत दिवाळी अखंडितपणे साजरी करताय. स्मशानातील अदृश्य शक्ती आणि स्मशानभूमीला आनंद देण्यासाठी ही दिवाळी साजरी केली जाते. मला सांगा तुम्ही की ही जी सगळी दिवाळीचा सगळा तुम्ही केलात या स्मशानभूमीमध्ये साजरी करतात 2012 पासून करतात. काय तुमका याच्यातून म्हणजे कशासाठी करतात या? एक मनाक एक शांती आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, या स्मशानभूमीमध्ये ना कुठच्याच स्मशानमध्ये कोण काय अशी सेवा करणार नाही. म्हणजे का मृत व्यक्ती पती लावला किंवा त्यांना आकाशकंदी लावला, लायटिंग करणं हे कोण करणार नाही. त्याच्यामुळे कसं मी माझी एक सेवा म्हणून किंवा माझ्या मनात शांती, त्या मृत जे व्यक्ती झाली आहे त्याच्या आत्म्यात शांती, शिवशांती लाभो ही एक इच्छा म्हणून मी हे कार्य करतो. बरोबर. पण ही तुम्ही जी शांती किंवा दिवाळी जी तुम्ही पोचवता ती त्यांच्यापर्यंत पोचता असं तुमचं ह्या असा एक मनाचे एक काय ह्या सगळ्या असा विधी लिखित त्या घडता घडतं ते काय नाही येत. पण एक मना कसं शांत आणि रात्री झोप पाहिजे, आरामात भेटता आणि मन प्रसन्न होता. निरोडेकर, मला सांगा की हे सगळं एखादी ज्यावेळी मृतदेह येतो किंवा बॉडी येते, प्रेत येते, त्यावेळी तुमचे काम काय काय असतं, काय काय करता तुम्ही इकडे? त्यांचं नाव घेणं, काय त्यानंतर विधी वगैरे सगळे तुम्ही करता असं ऐकलंय मी. विधी म्हणजे कोणाची भटजी नसली काय भटजी नसली तर त्यांना काहीतरी हेल्प करणं. बाबा कोणाला बाबा त्रिपद आहे तर बाबा 3 बावल्या कर, 5 पिंड कर. कोणाला काय पंच असलं बाबा 5 बावल्या कर आणि 5 पिंड कर. म्हणजे कसं कुठे ठेवायची, कसे पायावर वगैरे काय तुम्ही त्यांना सांगता. भटजी जी रीती असते ती त्यांना सांगतो. फक्त मी मंत्र म्हणत नाही, बाकी त्यांना मी सगळी हेल्प करतो. त्यानंतर तंत्र काय आहे ते तुम्ही सांगता. तंत्र काय ते मी सांगतो, फक्त मंत्र येत नाही एवढं फक्त मला हे आहे. आणि दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जे हस्ती विषय घेऊन जातात. काय गोमूत्र शिंपडणे, दूध शिंपडणे, पायापासून डोक्यापर्यंत हस्ती भरून घेणे, काय बाकीची राख थोडी घेणे आणि विसर्जन कसं करायचं. बाबा समुद्रात तुम्ही जायचं, एक नारळ सोडायचं, एक नाणं सोडायचं, एक हे सोडायचं आणि आतमध्ये ते कलश सोडायचा आणि घरी जाऊन आंघोळ करायची. हे त्यांना सांगतो मी असं ऐकलं की तुमचा प्रेम विवाह यांच्यासोबत तुम्ही बांध्याचे राहणार आहे. प्रेम ज्यावेळी केलं त्यांच्याबरोबर लग्न केलं, तुम्हाला माहित होतं की ते काम तुम्हाला करावं लागेल असं? नाही, तेवढं हे नव्हतं. ते करायचे ह्याच्यात सोडा फॅक्टरीत कामाला होती. त्यापासून आमचं प्रेम झालं. मी 10वीत होती. पण ज्यावेळी आपण लग्न करतो तर चांगल्या सुखी संसारासाठी किंवा आपलं पुढे आपण संसार असा करूया अशी आपली स्वप्न असतात. तुम्हाला कधी लग्न करताना किंवा कधी वाटलं होतं की भविष्यात आपल्याला हे स्मशानभूमीत काम करावं लागेल आपल्या नवऱ्यासोबत, असं कधी वाटलेलं? पण हे आता जे करावं लागतं ते तुम्ही स्वखुशीने करताय, त्याच्यात तुम्हाला आनंद मिळतो का? मिळतो आनंद. ते काम करतात त्यांच्याबरोबर मी मदत करते. मेलेल्या व्यक्तींना शांतता लावायची, स्वच्छता दिसावी. त्याच्यात कसं वावरत असतात ना ते. आपल्याला जरी नाही वाटलं तरी ते रात्रीचे आकाशात हे करत असतात. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर मी कायम स्वच्छता करायला येते, मला जमतच. पण तुम्हाला असं हे वाटत नाही की वाईट वाटत नाही किंवा लाज वाटत नाही की हे असलं काम करायचं? किंवा लाज वाटत नाही. काम करून खाल्लेलं बरं असतं. चोरीमारी करण्यापेक्षा ते काम आपलं कष्टाचं असतं. मला जेव्हा त्यांना पगार मिळतो त्याच्यातच माझं. म्हणजे या सगळ्या कामामध्ये तुमचं कुटुंब चालतं की तुमची मुलं काय करतायत? माझी एक मुलगी डायलिसिस कोर्स करून लग्न झाली, ती मुंबईला असते. मुलगा ग्रॅज्युएट होऊन ह्याला असतो, बँकेत असतो, युनियन बँकमध्ये असतो. कुठे? मुंबईला. मुंबईला. पण मला तुम्ही सांगा, तुमची मुलं तुम्हाला सांगत नाही हे काम करू नका, हे लाज वाटते आम्हाला असं कधी? पण
तुम्ही म्हणत होता की अभिमान वाटतो म्हणून. त्यांना त्या मुलांना अभिमान वाटतो, त्यांना वाटतं का हे चांगलं वडील काय चांगलं काम करतात हा. काय हा. त्याच्यामुळे ना आपलं पण नाव कोणतरी समाजात होतं, हा ती मुलगी मारुतीची मुलगी, हा मुलगा मारुतीचा मुलगा, हा. असं हे म्हणतात. आम्हाला पण बरं वाटतं आणि त्यांना पण बरं वाटतं काय. बरोबर बरोबर. पण समाजामध्ये तुम्ही फिरता ज्यावेळी त्यावेळी असं काही लोक तुमची अवहेलना वगैरे करतात असं कधी होतं का? नाही नाही अजून असं काय? हा. आणि त्यांना एक वाटतं बाबा हा मुल काहीतरी करतो, नवीन असं करून दाखवतो. हा. आता आमच्या वाड्यातलं अजिन वाड्यात आम्ही राहतो, हा. तिथली पण लोक म्हणतात हा हे चांगलं काम करतो, याच्यासारखं हे आणि सत्कार वगैरे बघून ना आणि हे म्हणतात. पण आमच्या वाड्याचं तरी यांनी नाव काढलं, हा. हा. त्याच्यामुळे बरं वाटतं मनाला. तुमचं अखेरपर्यंत हे तुम्ही काम करणार म्हणजे तुम्हाला समाधान आहे या कामाचं समाधान नाही. समाधान जमेल मिळतं. तसं काय चालतात तेवढं जोपर्यंत करायचं. आहे तोपर्यंत हे करायचं, जी सेवा ईश्वर सेवा म्हणायची आणि ही सेवा करायची. हो. जोपर्यंत अंगात ताकद आहे, प्राण हे आहे ना, हा. अंगात प्राण आहे तोपर्यंत हे करत राहणार. काय नंतर काय पुढचं आपण काय सांगू शकत नाही. बरं. पण देव वगैरे तुमच्या घरात देवांना मानणं प्रार्थना करणं हे करता तुम्ही? हो हो रोज सकाळी बती लावलं, स्वामी समर्थ हा स्वामी समर्थांचं. हे सगळं करतो. हे करून घरी जाऊन आंघोळ करायचे, कपडे बदलायचे, पण त्यावर हे करायचे आणि ते कपडे बाहेर काढून ठेवायचे. हा. असं आहे म्हणजे स्वच्छ म्हणजे 4दा इथे आलो